नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट आणि तुम्ही पाहत आहात AIOSM टेक चॅनल. मित्रांनो, तुम्ही फक्त 10वी पास आहात का? तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. भारतीय डाक विभागात म्हणजेच इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये 2026साठी भव्य भरती सुटली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, कोणतीही चूक न करता फॉर्म कसा सबमिट करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. यासाठी शिक्षण मित्रांनो फक्त 10वी पास, गणित आणि इंग्रजी विषयांसह. वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्षे. आरक्षित वर्गासाठी सरकारी नियमानुसार सूट आहे. मित्रांनो, निवड प्रक्रिया कोणतीही परीक्षा नाही, केवळ 10वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लागेल. सर्वात आधी तुम्हाला इंडिया पोस्ट ऑनलाईन या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे. तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. खाली क्लिक हिअर टू व्हिजिट न्यू वेबसाईट. आता यासाठी नवीन वेबसाईट आलेली आहे मित्रांनो, त्यावरती तुम्ही आले आहात. तुम्हाला क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लाय यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही ऑलरेडी यूजर असाल तर तुम्ही या ठिकाणाहून लॉग इन करू शकता, आणि जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार आहात तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी GDS ऑनलाईन एंगेजमेंट हा टॅब ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. ईमेल ID टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्ही सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव टाकायचं आहे. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती नाव असेल त्याप्रमाणे या ठिकाणी नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमची जन्मतारीख निवडायची आहे. या ठिकाणी तुमचा जेंडर मेल फिमेल जे काही असेल. या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमची कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे. सर्व माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक यूजर नेम आणि पासवर्ड आलेला असेल. या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. सर्वात आधी कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करूया. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 हा ॲक्टिव्ह नोटिफिकेशन आहे. ॲप्लिकेशन पिरियड आहे मित्रांनो 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026. लास्ट डेट आहे मित्रांनो याची 16 फेब्रुवारी, म्हणजेच 5 दिवस बाकी आहे. आणि करेक्शन पिरियड म्हणजे तुमच्या भरलेल्या फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी या 2 दिवस तुम्हाला करेक्शनसाठी दिलेले आहेत. आता मित्रांनो आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अप्लाय यावरती क्लिक करूया. त्यानंतर डाव्या बाजूला अप्लाय फॉर GDS ऑनलाईन एंगेजमेंट यावरती
नोटिफिकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऑटोमॅटिक जो डाटा तुम्ही फिल केलेला आहे याआधी तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मित्रांनो काही चुकी झाली असल्यास क्लिक हेअर टू अपडेट द रजिस्ट्रेशन डिटेल्स, यामध्ये काही चुकी झाली असेल त्याला बरोबर करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही त्याला दुरुस्ती करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अदर डिटेल्स द्यायची आहे. मॅरिटल स्टेटस, जर तुम्ही मॅरिड असाल, विडो असाल, सिंगल असाल, जो काही असेल या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अपंगत्व वगैरे काही जर असेल तर या ठिकाणी येस किंवा नो वरती क्लिक करू शकता. एम्प्लॉयमेंट स्टेटस या ठिकाणी येस किंवा नो तुमच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्या नंतर जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज प्रेझेंट यावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स फिल करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा सर्कल निवडायचा आहे. यामध्ये SSC ज्या ठिकाणी तुमचा SSC झाला आहे तो सर्कल या ठिकाणी निवडायचा आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणाहून निवडू शकता. 10वी तुमची कोणत्या वर्षी झाली आहे तो वर्ष या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा जो 10वीचा बोर्ड आहे तो बोर्ड या ठिकाणी निवडायचा आहे. हा मित्रांनो PWD साठी आहे आणि हा निवडून घ्यायचा आहे जनरल. त्यानंतर तुमचा 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी खाली मार्क्स फिल करायचे आहेत. सायन्समध्ये जे काही मार्क्स असतील ते टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचा या ठिकाणी सेकंड लँग्वेज, जी कोणतीही सेकंड लँग्वेज असेल ती लँग्वेज या ठिकाणी निवडायची आहे आणि त्याचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स पडलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. खाली या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करून त्याचे मार्क्स टाकायचे आहेत. खाली थर्ड लँग्वेज त्याचे मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. आणि शेवट सोशल सायन्स किंवा तुमचा जो काही सब्जेक्ट असेल ते टाकून त्याचे मार्क्स खाली टाकून घ्यायचे आहेत. मार्क्स प्रॉपर तपासून घ्यायचे आहेत. सर्व डाटा फिल केल्याच्या नंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा पोस्ट प्रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. महाराष्ट्र सर्कल. त्यानंतर जो काही जिल्हा किंवा डिव्हिजन तुम्ही टाकणार आहात तो जिल्हा तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं घेऊ शकता. डिव्हिजन निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी पोस्ट दिसतील ते प्रेफरन्स टाकायचे आहेत. या ठिकाणी सर्व प्रेफरन्स टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. त्यामुळे त्याला स्कॅन करून घेऊयात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फोटो अपलोड करताना आपल्याला कमीत कमी 30 KB वरती फोटो साईज ठेवायची आहे. यामध्ये पेंटमध्ये किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही फोटोशॉप किंवा ऑनलाईन कुठेही याला एडिट करू शकता.
या ठिकाणी मित्रांनो सिग्नेचर आणि फोटो दोन्ही या ठिकाणी अपलोड झालेले आहे. खाली डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे आणि आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड ॲग्रीड टू द अबोव डिक्लेरेशन यावरती टिक करून खाली प्रिव्ह्यू यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही फिल केलेला सर्व फॉर्म या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. कोणतीही मिस्टेक जर असेल तर तुम्ही त्याला दुरुस्ती करू शकता. सर्व फॉर्म चेक केल्याच्या नंतर मित्रांनो खाली सबमिट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट तर येस सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही पेमेंट कशाने करणार, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग, तर तुम्ही या ठिकाणाहून पेमेंट करू शकता. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे, तर SC ST आणि महिलांसाठी ही प्रक्रिया मोफत आहे. पेमेंट करा आणि तुमच्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग. तर तुम्हाला जो पर्याय सोपा जात असेल त्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी UPI पेमेंटवरून क्लिक करणार आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू पे 100 रुपीज यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, त्यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता UPI पेमेंट करताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, इंटर UPI ID आणि UPI QR. तर सध्या QR मध्ये थोडासा इश्यू चालू आहे, त्यामुळे आपण UPI ID यावरती क्लिक करून या ठिकाणी UPI ID टाकून घेऊया. आणि व्हॅलिडेट UPI ID यावरती क्लिक करून घेऊया. त्यानंतर पे नाव, तुम्हाला तुमचा UPI ID ओपन करायचा आहे, म्हणजेच गुगल पे, फोनपे, जो काही तुमचा ज्या ॲप थ्रू तुम्ही पेमेंट करणार आहात त्यावरती जाऊन पेमेंट करून घ्यायचं आहे. आपला पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट प्रोसेसिंगसाठी थोडा वेळ थांबायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचे ऑप्शन्स अशा प्रकारे ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारे डायलॉग बॉक्स दिसेल. परत एक वेळ मित्रांनो लॉग आउट करून लॉग इन करून घ्यायचं आहे. OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला PDF डाउनलोड करायची आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी माय ॲप्लिकेशन्स यावर क्लिक करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर, सर्कल ID, ॲप्लिकेशन नंबर आणि स्टेटस सबमिटेड अशा प्रकारे दिसेल. आणि या ठिकाणी ॲक्शन डाउनलोड PDF यावरती क्लिक करून आपली PDF या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर AIOSM टेकला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा ज्यांना नोकरीची गरज आहे. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.